नमस्कार मित्रांनो, मी आशिष मध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, तुम्हाला टायटल रूम कळायचं असेल की आज आपण ट्रेकला निघालोय. आजचा जो आपला ट्रेक असणार आहे तो देवडे टू विशाळगड असा ट्रेक असणार आहे. देवडे ह्या गावातून आपल्या ट्रेकची आपण सुरुवात करू आणि ट्रेक करत आपण जाणार आहोत विशाळगडला. आता सकाळचे 6 वाजता आहेत. चला मग आपल्या ट्रेकला आपण निघूयात. तर मित्रांनो, समोर बघू शकता तुम्ही, चक्क पाऊस पडतोय. आश्चर्य याचं नाही, पाऊस पडतोय. जानेवारीत महिन्यात पाऊस पडतोय. जिथं थंडी पडायला पाहिजे तिथं पाऊस पडतोय. आता तेवढं सूर्य तेवढा पश्चिमेला उगवला की आमचं जीवनच सार्थक झाल्यासारखं होणार आहे. तर बघू आता. बघू शकता इथं पाणी वगैरे खूप झालेलं आहे आणि असं पण आहे, छोटा पाऊस मोठा खूप पाऊस पडतोय. सो ओव्हरऑलच आज मजा येणार आहे. सो चला बघूया किती मजा येते आज. तर म्हणजे आपला देवडे गावातनं ट्रेक सुरू झाला आता. तर माझ्या मागे वाट दिसते, देवडे टू विशाळगड असा आज आपला ट्रेक असणार आहे. ह्या जानेवारी महिन्यात पाऊस पडतो. आता थोडा पाऊस कमी आहे त्याच्यामुळे आम्हाला जाता येतं आहे. बघूया आता की पुढे पाऊस लागतो की नाही. आणि सध्या तरी विशाळगड व्हिजिबल नाही आहे, मागे पूर्ण धुकं आहे. स्वतः आपण बघूया की ह्या ट्रेकला किती मजा येते. सो चला. जंगलाचा जो फील आहे ना, जंगलात जाताना जो फील येतो ना, तो काही औरच आहे. अगदी मनाला प्रसन्न वाटतं. आणि एका ट्रेकरला अजून काय हवं आहे. ह्या आजूबाजूला अशी सह्याद्रीची पर्वतरांग, ही आजूबाजूला झाडं, त्या पक्ष्यांचे आवाज, एकदम असं फ्रेश व्हायला होतं आपल्याला. सो आपण ह्याचे ट्रेक नक्कीच केले पाहिजेत. वाटेत असे लहान लहान ओढे दिसतात आपल्याला जाताना. वाह, किती मस्त दिसतंय. लोकांनी बांधून काढले, कारण तिथे बंधारा बांधलेला दिसतोय आणि त्यात पंपसुद्धा टाकलेला आहे. म्हणजे लोक हे पिण्यासाठी किंवा शेतीसाठी यूज करत असतील. आणि त्या तिथे आपला ट्रेकिंग ग्रुप थांबला आहे. सो चला. जे आपल्या आता विशाळगडचा आपण रस्ता धरलेला आहे, तो असा वहाळमधनं जातो. त्याच्यामुळे मोठमोठे दगडधोंडे ह्या रस्त्यात आपल्याला दिसत आहेत. पावसात पूर्ण पाणी असणार आहे इथे. आता जानेवारी महिना आहे त्याच्यामुळे पाणी नाही आहे, पण पावसाचे जोरात प्रवाह असणार आहे. आणि अशी पूर्ण मोठी मोठी दगडी ह्या इथे आहेत. त्या तिथे वर ब्रिज दिसतोय, तिथे पण आपला ट्रेक करायचा आता. तर मित्रांनो, आपण आता नाश्ता केला, मस्तपैकी पोहे खाल्ले आणि पोहे खाऊन सगळ्यांचाच वेग थोडा
कमी झालेला आहे, सगळे सुस्तावलेले आहेत आणि पुन्हा एकदा आपण आपल्या ट्रेकची सुरुवात केलेली आहे. कसलं भारी घनदाट जंगल आहे, सेम आम्हाला ॲमेझॉनचा जसं ॲमेझॉनचं जंगल आहे तसा फील येतोय. किर्र झाडे आहेत, किर्र झाडे, त्याच्यामुळे एकदम मजा येते ट्रेक करायला फुल. तर मित्रांनो ह्या ट्रेकला आपल्या 2 मैत्रिणी आहेत, ही वैदेही आणि श्वेता. आता म्हणतायत कशाला घेऊन आला इकडे ह्या ट्रेकला, उगाचच आलो ह्या ट्रेकला. तर तुम्हाला कसं वाटतंय ट्रेकला येऊन? मस्त. माझ्यासाठी श्वेता तुला कसं वाटतंय? श्वेता चेहऱ्यावरूनच तुम्हाला कळालं असेल तिला कसं वाटतंय. सारंग, तर मित्रांनो आपला एक छोटा ट्रेकर आहे. कितवीत आहेस तू? तिसरीत. आणि ट्रेक लावून कसं वाटतंय? मस्त वाटतंय ना? चल चल पुढे चल. माझ्या मागे दिसत आहेत मोठमोठाली दगडी आहे इथे येताना. या भागात मोठमोठाली दगडी आहेत. आपण ते आता विशाळगड आणि तो रस्ता आहे त्या खिंडीत जाऊ, तो ब्रिज आहे तिथे जाऊ. येताना खूप मोठमोठी दगडी आहेत. ॲक्च्युली हा पऱ्याची पूर्ण वाट आहे, इकडनं लहान नदी वाहत असणार. खूप मोठी मोठी दगडी आहेत. दोन अडीच तासाच्या चढाईनंतर जो विशाळगड आणि जो डोंगर आहे त्याला जो जोडणारा ब्रिज आहे त्याच्या इथे आलोय. माझ्या मागे लोक दिसत आहेत आणि तो ब्रिज सुद्धा दिसतोय. हा इकडे सो आपला ट्रेक ऑलमोस्ट कंप्लीट झालाय. आता फक्त आपला वर विशाळगडावर जायचं आहे. ऑलमोस्ट
ट्रेक झाला आपला. तो चला मी करणार आहे. आणि मित्रांनो आपण विशाळगडावर आलेलो आहोत. आपण त्या ठिकाणं सुरू केलं होतं. त्या ठिकाणं असं वाट काढत ह्या जंगलातनं वाट काढत आपण वर आलेलो आहोत. आणि माझ्या डावा बाजूला दिसतोय तो भव्य असा हा विशाळगड. समोर दिसतोय ते खोरनिंको डॅमचं बॅकवॉटर आहे या बाजूला. आणि त्याच्या आजूबाजूच्या डोंगर रांगा आणि ह्या इकडे वर बुरुज दिसतात आपल्याला विशाळगडाचे. मित्रांनो माझ्या मागे बघताय मुंढा दरवाजा. ह्या दरवाजाची पूर्वी मोठ्या प्रमाणात पडझड झाली होती, पण जेव्हा किल्ल्याचं रिस्टोरेशन काम पूर्ण झालं त्यामध्ये हा पूर्ण व्यवस्थित बांधून काढला आहे. आणि मुख्य कमानीवरचं हे जे नक्षीकाम दिसतंय आपल्याला ते पूर्वीचंच आहे. ते अतिशय कोरीव आणि सुरेख आहे. तर मित्रांनो दरवाजाच्या इथून पुढे आल्यावर आपल्याला ही तोफ बघायला मिळते. मी तुम्हाला दाखवत होती. ही ती तोफ आहे. अतिशय मोठी तोफ आहे आणि व्यवस्थित जतन करून ठेवले या तोफेला. सुमारे उंची याची 10 फूट वगैरे असू शकते. खूप मोठी तोफ आहे. विशाळगडावर अनेक वास्तूंचे दर्शन होते. त्यामध्ये शिवकालीन विहीर, अमृतेश्वर मंदिर, भगवंतेश्वर मंदिर, मुंढा दरवाजा, काही पडलेल्या इमारतींचे अवशेष, तसेच बाजीप्रभू देशपांडे व फुलाजी देशपांडे यांच्या समाध्या पाहायला मिळतात. अनेक महत्त्वाच्या ऐतिहासिक प्रसंगाचा साक्षी असलेल्या ह्या किल्ल्याची आजची अवस्था मात्र खूपच निंदनीय आहे. ह्या गडावर मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे व घाणीचे साम्राज्य वाढलेले दिसून येते. अनेक ठिकाणी प्लास्टिक बॉटल्स तसेच दारूच्या बॉटल्स अस्ताव्यस्त पडलेल्या दिसतात. त्याचबरोबर किल्ल्यावर काही ठिकाणी कोंबड्यांचे पिसे व त्यांची हाडे पडलेली दिसून येतात. जाता जाता एवढंच सांगेन, गडांवर कचरा करू नका, दुसऱ्यांना देखील करू देऊ नका. तरच आपला वैभवशाली इतिहास आपण जिवंत ठेवू शकू. तर मित्रांनो अशा अनेक वस्तू आपल्या या विशाळगडावर बघायला मिळतात. आपला जो ट्रेक होता तो देवडे टू विशाळगड असा होता. त्याच्यामुळे आपण ह्या सगळ्या ज्या वास्तू आहेत त्या आता कवर करत नाही आहोत. मी जेव्हा नेक्स्ट टाईम विशाळगडला पुन्हा भेट देईन तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी आपण व्यवस्थित बघूयात. आता दाखवत बसलो तर खूप वेळ होईल. ऑलरेडी आम्हाला खूप उशीर झाला आहे. पण नेक्स्ट टाईम मी जेव्हा विशाळगडला येईन तेव्हा नक्कीच सगळा विशाळगड दाखवेन. आणि आम्ही ज्या वाटेने आलो तिथे जंगल पॅच आहे. त्याच्यामुळे जोपर्यंत सूर्यप्रकाश आहे, उजेड आहे, तोपर्यंत आम्हाला तो जंगल पॅच खाली उतरून जायचा आहे आणि मध्ये लंचसुद्धा करायचा आहे. त्याच्यामुळे आता लगेचच आम्ही गड उतार होतो. पटकन एक ग्रुप फोटो घेतो आणि लगेचच गड उतार होतो. चला मग डायरेक्ट खालीच भेटूयात. आपण विशाळगड उतरून खाली आलोय. आपण आता परतीची वाट धरलेली आहे. मध्ये मी तुम्हाला रॉक पॅचेस होते ते दाखवू शकलो नाही कारण तिथे मोठमोठे रॉक्स होते. ते थोडं रिस्की होतं. त्याच्यामुळे मी ती रिस्क घेतली नाही आणि रिस्क घेऊन शूटिंग केलं नाही. पण आम्ही सेफली सगळे खाली उतरलेलो आहोत. आता मित्रांनो आपण या देवडे टू विशाळगड ट्रेकची आपण येथेच सांगता करूया. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. आवडला असल्यास नक्कीच लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.